तर रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी. आज आम्ही एवढ्या ब्लॉगसाठी लाईट लावली आहे, पंखा लावलाय म्हणून. लाईट लावतातच ना, काही बोलतो. ओ सॉरी सॉरी सॉरी. तिथं ये ले दुकान दिसते काय माहिती. सो आजचं व्हिडिओ काढायचं कारण की श्रीहरीने खूप मोठा पराक्रम केलाय. परत कशाला काय पराक्रम पट्टी बदलून आले. नाही डोसा खाऊन आले, मला नाही नेलं. आम्ही डोसा खाल्ला ती गोष्ट वेगळी आहे, पण श्रीने एवढा मोठा पराक्रम केलाय तो सांगायचा आहे. तो दुसऱ्या बाळांनी करू नये म्हणून ते सांगायचंय. तर श्री परवाच्या दिवशी जेवत होता. त्याची मम्मी म्हटली मी तिकडून असं येत होतो. हे बघा तिकडे दाखव, तिकडून दाखव. दाखवू ना, नंतर दाखवूया, आधी बोलू तर दे बाबा. तर श्री असा सोप्यावरनं फिरत होता आणि त्याला सवय आहे रोजची, पण परवाच्या दिवशी असा तोल गेला त्याचा, तर सीटवर बसलो, पडूनच गेलो नाही. आणि आता तो दाखवणार आहे की कुठं काय लागले. नंतर सांगूया कसं काय लागलंय आणि किती लागले ते. तर इकडे पाहू शकता मस्त असं मार मारून घेतलाय आणि काय नाही, जास्त नाही, फक्त 4% पडले. त्याला काही फरक पडत नाही बरोबर, तरी बी उड्या मारतो. इतका उड्या मारतोय. सगळे अक्षरशः वैतागलेत श्रीला. शांत बस. मग ज्या दिवशी लागलं त्या दिवशी मात्र श्री खूप घाबरला होता. थरथरच कापायला लागले आणि सगळ्यांना हाक मारत होता. सगळ्यांनी या मला बघायला या. पप्पा, काका, दीदी, सई दीदी, मम्मी, परी, हे सगळे. आणि जसा दवाखान्यातून आला तसं एकदम फ्री झाला सेट. मुंगी चावलेलं इंजेक्शन घेऊन आला. मुंगी नाही, स्टेपलर. इंजेक्शन नाही मारलं नाही. बर. तर अशा प्रकारे श्रीने उद्योग केलाय छान असा. आणि काल त्याच्या कालच पट्टी लावून आले दोन काका. काल चेंज करायला गेला होता पट्टी. तर आता ओके, पण शाळा बुडालेली आहे आमची. शाळा 4था दिवस आहे की गेला नाही आम्ही. तसं नाही होत काय. तर शाळा सुट्टी म्हणलं खूप तो उद्या खुश आहे. काल उद्या आणि काल काय झालं, आम्ही बाहेर गेलो होतो आणि श्रीला नेला नाही, कारण श्रीची पट्टी चेंज करायची होती आणि श्री एका जागेवर शांत बसत नाही आणि जे दिसल ते मागतो. त्यामुळे आम्ही त्याला काही घेऊन गेलो नाही. तरी त्याला आम्ही पार्सल घेऊन आलो, पण ते काही त्यांना आवडलं नाही. त्याला सगळं फ्रेश ताजं पाहिजे, पण ते नरम होतं. तर ते फ्रेंच फ्राईज आणले ते त्याला नरम झाले, कारण ते नरमच होतात घरी आल्यावर. हे त्याला कोण सांगणार, पण त्याला तेच पाहिजे होतं, आहे का नाही. मग अक्षरशः ते आता आम्ही पुन्हा ओव्हनमध्ये ठेवले, पुन्हा गरम केले, पण ते काय पाहिजे तसे कडक झाले नाहीत. ते एकदा कडक झाले की परत नरम, परत कडक होतात का सांगा याला टाकलेला. मग ते पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आईनी आणि काकानी खाऊन टाकले आणि थोडेसे ठेवलेत. जर त्याला लागलीच चट तर तो कधी काही मागत असतो. टायमाला मेंदू वडा पण मागतो, कधी साबुदाणा वडा आवडतो. सगळे फेवरेट आहे त्याचं. सगळ्यात जास्त काय फेवरेट आहे? खिचडी उपासाची बरं का. आणि अजून एक त्याच्यापेक्षा गोल काहीतरी असं असतं ना, मेंदू वडा, साबुदाणा वडा, पाणीपुरी. पाणीपुरी एक, बापरे, ती पण तिखट पाहिजे. आणि अजून एक गोल येतं, मेंदू वडा. काय पाणीपुरी नाही, काय त्याने कसं गोल काहीतरी असतं. तुला आवडतं, तुला लक्षात नाही. गोला थंड गोला. गोला खाण्याचे खूप चवणाळ आहो आम्ही. आणि त्याने का खाली काठीवर टाकतात. सगळं आम्हाला गरम गरम लागतं, थंड आम्ही खात नाही. इकडे मम्मीनी तव्यावर चपाती ठेवायची, गॅस बंद करायचा, चपाती शेकली की लगेच ती ताटातच आली पाहिजे, असा श्रीहरी आहे. मग ती भाजी कोणतीही असो, भाजीचं काय नाही, तो भाज्या सगळ्या खातो. अक्षरशः कारलं सुद्धा खातो, आहे ना रे श्री? येस. भाज्यांच्या बाबतीत एक नंबर आहे. आणि फळांचा राजा कोण आहे बाळांनो? कोण आहे फळांचा राजा? आंबा. ते बाळ आहेत का? तुला जे ऐकण्यात ते काय सगळे बाळ आहेत का? नाही, फ्रेंड्स.
फ्रेंड्स, काका काकू, मावश्या, दिद्या सगळे मला बघणार. ना आंबा जास्त का आवडतो कारण की फ्रेंड्स त्याचा आपल्याला आमरस बी करता येतो आणि आंबा पण खायला येतो. हो का? हो. पण तो फक्त मे महिन्यात असतो, एप्रिलमध्ये. आणि द्राक्ष आवडतात फक्त फक्त आणि अजून 2-3 महिने द्राक्ष यायला. तशी येत असतील बाजारात. आणि उन्हाळ्याच्या आम्हाला सुट्ट्या. तू नुसत्या सुट्ट्याच बघ. ए चौक. चला, श्रीसारखे उद्योग कोणी करू नका, सांभाळून राहा. अजून बोलायचं आहे बाबा. हां, काय पहिलाच व्हिडिओ गेला नाही तुझा, इंट्रोड्यूस केला होता बिबट्याचा. बिबट्या बिबट्या जाऊ दे, तर नको तो बिबट्या, राहू दे. कोण नाही घाबरत बिबट्याला. बिबट्या आपल्याकडं आता त्याचं कारण नाही काढायचं कारण की ही बोलली आपली ब्लॉगिंग आमच्या आंटी काय सबस्क्रायबर. सिद्धपेठपाशी आला आहे असं म्हणतात माऊलींच्या. तर ते काही नक्की आहे की नाही ते माहित नाही. आणि श्रीचे बघा पप्पा सांगत होते. चला तुम्हाला जात आता श्री सांगणार आहे की तो कसा फिरत होता आणि कसा पडला. पण ऍक्शन करता करता खरोखर पडशील बाळा. ठीक आहे. जर तुम्ही असं आले पळत पळत तर इथं ध्यान ठेवायचं तुम्ही नाही पडायचं. असं मी आलो तर किती असं ढपकीने पडलं. बघितलं का? आता भीती तरी आहे का? एवढं लागलंय तरी. बापरे, फक्त तुला सांगायला लावलं होतं. हे करून घे व्हिडिओचं. व्हिडिओ चालू आहे इथं. आयफोन बघा गाईस. गाईज, पिल्लूचा आयफोन नाही आहे, पिल्लूचा सॅमसंगचा फोन आहे त्याच्या आजीचा. कारण श्रीला कोण फोन देतच नाही. फोटो काढतोय तो माझ्यात. सबस्क्रायबर काकीचा फोन. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि श्रीच्या सोबत बोलायचं असेल, कोणाला श्रीचं बोलणं ऐकायचं असेल तर कमेंट करून सांगा. बाय बाय. इकडे बाय.